नमस्कार मंडळी, मी किरण's किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज मी बनवलं आहे वाफेवरचं वांग. मी ज्या पद्धतीने हे वांग बनवलं आहे त्या पद्धतीने तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप चविष्ट लागेल. चला तर मग बघूया यासाठी लागणारे साहित्य. अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, कोथिंबीर, अर्धी वाटी किसलेले खोबरे, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरे, मूठभर हिंग, थोडीशी कस्तुरी मेथी, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, लसूण आणि वांगी. सर्वात आधी आपण मिक्सरमध्ये शेंगदाणे थोडेसे जाडसर दळून घेऊया. शेंगदाणे जास्त बारीक दळायचे नाहीये. शेंगदाणे दळून झाल्यावर आता आपण बाकीचेही साहित्य सर्व मिक्सरमध्ये दळून घेऊ. बारीक करताना यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया. यामुळे या सर्व साहित्याची मस्त पेस्ट बनेल. आपला हा मसालाही मस्त दळून झालेला आहे. आता एका पातेल्यात पाणी घेऊन त्यामध्ये मी थोडं मीठ टाकलेलं आहे. यामध्ये आपल्याला उभे चिरलेले वांगे टाकायचे आहेत. तर आपण सर्व वांगी उभे चिरून घेऊयात. मी यामध्ये थोडेसे बटाटेही टाकत आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. सर्व वांगी कापून झाल्यावर आपण बारीक केलेला मसाला शेंगदाण्यामध्ये मिक्स करून घेऊया व यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. हा मसाला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. मिक्स करून झाल्यावर हा मसाला आपण उभे चिरलेल्या वांग्यांमध्ये भरून घेऊयात. सर्व वांग्यांमध्ये मसाला व्यवस्थित भरून झाल्यावर जो उरलेला मसाला आहे तो आपण जरा वेळासाठी बाजूला ठेवूया. मी इथे एका कढईत फोडणीसाठी 2 पळ्या तेल घेतलेले आहे. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि कढीपत्ता टाकूया. आता यामध्ये आपण आधी बटाटे फ्राय करून घेऊयात. बटाटे व्यवस्थित परतून झाल्यावर त्यांना जरा वेळासाठी झाकून वाफायला ठेवूया. हे बघा, आपले बटाटे मस्त शिजलेले आहेत. आता यामध्ये आपण वांगी टाकूयात आणि वांग्यांनाही व्यवस्थित मस्त परतवून घेऊया. परतवून झाल्यावर त्यांनाही बारीक गॅसवर जरा वेळासाठी वाफायला ठेवूया. त्यांना अधूनमधून परतवून घ्यायचे आहे. हे बघा, काही वेळातच आपले वांगे मस्त असे शिजून झालेले आहेत. आता उरलेला मसाला आपण यात टाकू आणि त्यालाही व्यवस्थित त्यामध्ये परतवून घेऊ. पुन्हा यावर झाकण ठेवून थोड्या वेळासाठी वाफायला ठेवूया. हे बघा मित्रांनो, आपला सगळा मसाला वाफवून झालेला आहे आणि मस्त सर्व शिजलेलंही आहे. आता आपलं वाफेवरचं वांग खाण्यासाठी तयार आहे.
तुम्हीही अशी रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन घरगुती रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.